संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अवघे काही तास राहिले आहे. दुपारी 2 वाजता मंदिरामध्ये मानाच्या दिंड्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर हैबतबाबा यांच्या वंशजकडून माऊलींची आरती होणार. त्यानंतर संस्थानकडूनही एक आरती होणार. नंतर साधारणतः 4च्या सुमाराला मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार. त्याचबरोबर या पालखी सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली. त्याचबरोबर माऊलींचा हा पालखी सोहळा कसा असणार या संदर्भात मंदिराचे विश्वस्त योगी निरंजननाथ दास यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. पाहूयात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान ठेवलं जाणार आहे तीर्थक्षेत्र आळंदीमधून. या ठिकाणी आळंदीचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथजी माझ्यासोबत आहेत. योगीजी, आज माऊलींचा हा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे आज संपन्न होणार आहे आणि या सोहळ्याची कशी तयारी करण्यात आली, काय नेमकं या सोहळ्याबद्दल सांगा. ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजे आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरकडे प्रस्थान करतात. याला आपण प्रस्थान सोहळा म्हणतो आणि या प्रस्थान सोहळ्याची सुरुवात दुपारी 2 वाजता दिंड्यांच्या आगमनाने होते. मानाच्या 47 दिंड्या या आपण आत घेतो. यावर्षी त्या दिंड्यांची संख्या प्रत्येकी 90 वारकरी इतके ठेवल्या गेलेली आहे आणि या प्रस्थान सोहळ्याला दुपारी 4 वाजता सुरुवात होईल. पहिली आरती ही श्री गुरु हैबतबाबांतर्फे असते, दुसरी आरती संस्थानातर्फे, त्यानंतर मानकऱ्यांना नारळप्रसाद दिला जातो आणि या पहिले श्रीमंत शितोळे सरकारांचे माऊलींचे मानाचे अश्व मंदिरात येतात. आजचा ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला मुक्काम हा आळंदी ग्रामी म्हणजे देऊळवाड्यातच असतो आणि आता सरकारी यंत्रणांकडून कळल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या प्रस्थान सोहळ्याला आज उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रस्थान सोहळ्याला पहिल्यांदाच जर उपस्थित राहणार आहेत, परंतु आपण अनेक ह्या इंद्रायणीच्या व्यथा असतील, अनेक व्यथा आपण सातत्याने मांडत असतात. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय व्यथा तुम्ही मांडणार आहे? आम्हाला मंगेशदादा चिमटेंकडून जी इन्फॉर्मेशन मिळाली त्यानुसार मुख्यमंत्री महोदय प्रस्थान सोहळ्याला उपस्थित तर राहणार आहे, परंतु काही वारकऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या चर्चा पण ते करणार आहे असं कळतं. आम्हाला या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि अशा प्रकारे जर समजा मुख्यमंत्री महोदय या सगळ्या विषयांसाठी आळंदीत येऊन इथे सर्व वारकऱ्यांशी संवाद साधत असतील तर ते कौतुकास्पद आहे आणि समाधानकारक आहे. निश्चितच. आणि शेवटचा प्रश्न आहे, यावर्षी मोठ्या लाखोच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झालेले, एक विश्वस्त म्हणून वारकऱ्यांना नेमकं काय आव्हान कराल? वारकऱ्यांना काय सांगायची गरज नसते महाराज. स्वयंशिस्त आणि वारकरी हे दोन्ही समानार्थी शब्द आहे. वाढता समाज आणि त्या समाजामध्ये मोकळे चालणारे काही भाविक, त्यामुळे आपल्याला पोलीस यंत्रणा आणि व्यवस्थेची गरज पडते. अन्यथा नारायण महाराज देऊकरांनी सुरू केलेला पालखी सोहळा श्री गुरु हैबतबाबांकरवी जेव्हा आळंदीमध्ये 1832 पासून आजपर्यंत चालू येतो, तोपर्यंत आज तागायत या सोहळ्याला स्वयंशिस्तीचा एक आधार आहे. सेल्फ डिसिप्लिन या सोहळ्याची वारकऱ्यांची खूण आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकरी आणि स्वयंशिस्त नियम हे समानार्थी शब्द आहेत.